रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय असो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आठवले साहेब जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद आठवले साहेब जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद ठाकरे सरकार मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद ठाकरे सरकार मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद आठवले साहेबांना संरक्षण मिळालंच पाहिजे. मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे केंद्रीय मंत्र्यांना संरक्षण मिळालंच पाहिजे. मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे जीवी रावला अटक झालीच पाहिजे. झालीच पाहिजे झालीच डॉक्टर पाहिजे भाजपने मुनगेला अटक झालीच पाहिजे. झालीच पाहिजे झालीच पाहिजे. राज्य सरकार ठाकरे सरकारच्या विरोधात जे आंदोलन आहे ते माननीय नामदार रामदास आठवले जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांचं सुरक्षा कमी का केलं. म्हणजे स्कॉट जी गाडी आहे ती या स्कॉट गाडी देण्यात आली होती. 2 पोलीस फक्त होते. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हे माजी खासदार आहेत मुनगेकर 200 पोलीस घेऊन सिद्धार्थ कॉलेजमध्ये जातात. त्यांना 200 पोलीस मिळतात. आणि जे देशाचे मंत्री आहेत प्रोटोकॉल प्रमाणे या पोलिसांनी त्यांना 2-2, 4-4 गाड्या दिल्या पाहिजे. ज्या पद्धतीने हरियाणा, दिल्लीमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, गुवाहाटीमध्ये काल आठवडा केले होते 4 पोलिसांच्या गाड्या होत्या, 8 गाड्या होत्या त्यांना. मग महाराष्ट्रामध्ये जातीवाद का. रामदास आठवले दलित नेते आहेत म्हणून हा जातीवाद आहे का. या सरकारनं दलितांचा रोज पकडून घ्यायचा आहे का. त्यांना आम्हाला दाखवायचं काय. खरलांच्यामध्ये ज्या पद्धतीने आम्ही आंदोलन केलं संपूर्ण सरकार पाडून टाकलं आम्ही. या सरकारला माझा जाहीर इशारा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या पक्षाला चॅलेंज करू नये. पोलिसांना माझी विनंती आहे लवकरात लवकर हा निर्णय रद्द करावा. आठवले साहेबांना म्हणजे कोरोना झाला होता ते मुंबई हॉस्पिटलला ॲडमिट होते. त्या काळामध्ये पोलीस त्यांच्या गाडीमध्ये फक्त त्यांना आणि ड्रायव्हर यांनाच फक्त बसण्याची परवानगी होती. आणि आता पोलीस कुठे बसवणार. त्यामुळे त्यांच्या मागे जी पोलिसांची गाडी आहे त्याच्यामध्ये पोलिसांना बसण्याची परवानगी असते. त्यामुळे आपण जाणून बुजून आठवले साहेबांना काहीतरी करण्याचा प्रयत्न सरकारने षडयंत्र करू नये. अन्यथा महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था बिघडेल. याला जबाबदार सर्वस्वती हे सरकार असेल, पोलीस खातं असेल. दुसरी भूमिका आमची एवढी आहे. डॉक्टर भालचंद्र मुनगेकर 200 पोलीस घेऊन जाताना मी अध्यक्षांकात पोलीस काय करत नाही आहे. डॉक्टर जीवी राववर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल पोलीस का करत नाही आहे. बँकेचे अकाउंट बंद करून सुद्धा ते पैसे काढतात पोलीस का गप्प आहे. या सगळ्यांचे प्रश्न आम्हाला मुंबई पोलिसांनी द्यावे. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये सचिन बनसोडेंनी सांगितल्याप्रमाणे मंत्रालयामध्ये आंदोलन होईल. तुम्हाला जेवढ्या गोळ्या घाला तेवढ्या गोळ्या घाला. किती लोकांच्या केसेस घ्या, अटक करा. पण आम्ही गप्प बसणार नाही. काल वाशिम जिल्ह्यामध्ये आंदोलन झालं, आज मुंबईमध्ये झालं, उद्या परत आंदोलन असेल वर्सोवा पोलीस स्टेशनला, नवी मुंबईमध्ये आंदोलन असेल, सातारा, सांगली, कोल्हापूर, कुलाबा या सर्व ठिकाणी या सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन केलं जाईल. तरी माझी पोलिसांना विनंती आहे रामदास आठवले साहेबांचं संरक्षण कमी करू नये. अन्यथा आंबेडकरी समाजाच्या रोषाला त्यांना पचकावं लागेल. आणि याची सर्वस्व जबाबदारी या राज्य सरकारची ठाकरे सरकारची असेल. मी या ठिकाणी पुन्हा एकदा सरकारला विनंती करतो की आपण रामदास आठवले साहेबांची सुरक्षा कमी करू नये. अन्यथा आम्हाला राज्यभर आंदोलन करावं लागेल. एवढेच या ठिकाणी बोलतो आणि सगळ्यांचे आभार मानतो. जय भीम, जय महाराष्ट्र.